ज्या व्यक्तीने पहिल्या जन्मामध्ये जो व्यक्ती पुण्य करतो त्याच व्यक्तीच्या मुखात नामस्मरण, अन्यथा कोणाच्या मुखात नामस्मरण येत ते मला कसं काय ऐका. एका गावात की नाही एक 70-75 वर्षाचे आजोबा होते. आजोबांचं वय 70-75 वर्षाचं रनिंग झालं. आता बाबांची अवस्था जरा बिकट झाली. म्हणजे बाबा कडक होते, बोलायला चालायला सर्व काही गुण संपन्न होते. आता 70 वर्षाचे वय झाल्याच्या नंतर मुलं धार्मिक होते. पोरांना सांगितलं म्हणे बाबा हे काम करा, आता कमीत कमी तुमच्या निम्या गौऱ्या स्मशनी, उरलेल्या गौरी आता बाकीच्या आहेत ना, मी एक काम करा, तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण. बाबा इतकी आगाव बाबा कुठले होते बोलत बी नाही. आमच्या गावचे होते, आमच्या गावचे. कसं अजून 1 तास बाकी आहे, पाकिट घ्यायचंय अजून नाही का. कारण या जगात सर्वच पैसे के भाई. मला एक सांगा, बसलेली मंडळी, तुम्ही सर्व शेतकरी वर्ग आहात किंवा ड्युटी करणारे वर्ग आहात, कशा करता बरं सर्व्हिस बोलायचं ना. मी 100% चांदीचं नाणं देणारे, घाबरू नका. पर्समध्ये 100% पण उत्तर दे. चला बघा, आपण ड्युटी करतो कशा करता, आपण शेती माल पिकवतो कशा करता. आता मला एक सांगा, आमच्या साऊंड सिस्टम वाले दादांची सिस्टम इतकी खास, मला असं वाटतं 4 वाजेपर्यंत कीर्तनच करत राहावं. कशा करता, पैशा करता. मला एक सांगा, सर्व पैशा करता या ठिकाणी जग चाललंय, सर्व जग पैशावर चाललेलं आहे. मला एक सांगा, मी 100 किलोमीटरवरून तुमच्या गावात आली, कशा करता. बोला चला, बोला कशा करता. महाराज लोक काही सोडाय याला प्रमाणे सब पैसे जग सर्व पैशावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे मुलं धार्मिक होती. मुलं 2 रुपये कमवून घरामध्ये आणायची. पण त्या मुलांनी काय सांगितलं, आजोबांना सांगितलं, बापाला सांगितलं म्हणे बाबा एक काम करा, उरलेल्या वेळामध्ये त्या भगवान परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन करा. बाबा लय आगाव, बाबा आमच्या गावचे होते. बाबा म्हणे पिंट्या, तुमच्या गावचं नाही आमच्या गावचं, पिंट्या, आणि जन्माला आल्यापासून मी कधी त्या भगवान परमात्म्याची कधी भक्ती केली नाही रे, कधी चिंतन केलं नाही. मुखात कधी राम नामाचं अक्षर सुद्धा माझ्या मुखात आलं नाही. आणि एकाएकी जर मी देवाची जर भक्ती केली, लोक नाही हसणार, लोकांना काही घेणं देणं नाही, पण आपलेच भाऊबंध असतील. खरंच बरं का. एखाद्याचा मुलगा जर चांगल्या टक्क्याने जर पास झाला, एखाद्याची मुलगी जर चांगल्या टक्क्याने पास झाली, अख्खं गाव पेढं वाटतं, अख्खं गाव कौतुक करतं. पण आपलीच भाऊबंध म्हणता ती कॉफ्या करून पास झाली असेल, ती कॉफ्या करून. मुलगा झाला ना, त्याने काहीतरी चिटिंग केली असेल, मग तो चांगला ड्युटीला तो लागला असेल. लोक कधीच नाव ठेवत नाही, आपलेच गद्दार असतात. ऐका, आपलेच गद्दार असतात. त्याप्रमाणे बाबा बोलले म्हणे पिंट्या मी भजन करणार नाही. कमीत कमी सकाळी टीव्हीवरती कीर्तन असतं, कमीत कमी ते ऐकत चला. बाबा म्हणे जमणार नाही जमणार. मग मुखाने हरी मुखे म्हणा किंवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा म्हणतो तरी मुखाने बोला. बाबा म्हणे जमणार नाही. मुलं शांत राहिली. पण 5 वाजले, शाळा सुटली आणि बाबाचे नातू घरी आले. पण नातू इतके आगाव होते, ते नातू तुमच्याच गावातले होते. नातू इतके आगाव, नातू रस्त्याने आले, बाबा पुढे आले. आणि बाबा पुढे आल्याच्या नंतर ते नातू ते पोरं इंग्लिश बाबा पुढे बोलू लागले. काय, मराठी नाही, आयराणी नाही, इंग्लिश बोलू लागले. बाबा जरा वाईटच वाटलं. बापरे, माझ्या निम्या गौऱ्या मस्ती गेला, मला मराठी वाचता नाही आलं. आता एक काम करायचं, काय, आता मला इंग्लिश शिकायचं. कोण म्हणे, बाबा. कुठले होते बाबा? आमच्या गावचे नाही, तुमच्या गावचे होते. बाबा म्हणे मला इंग्रजी शिकायचं. बाबा लगेच संध्याकाळी सगळे जेवणाला बसले. पोरांना सांगितलं म्हणे पिंट्या, बाळू, आई, मला इंग्रजी शिकायचंय, मला 2-4 हजार रुपये दे. पोरं म्हणे बाबा या वयात भजन करायचं का, इंग्रजी जमणार नाही जमणार. माझ्या नावावरची जमीन आहे, मी ती पुरीच्या नावावर करून देतो. म्हातारी लोक हे धमकी दाखवतात. मग पोरं घाबरले. पोरं म्हणे बाबा आज काही करू नका, जगात सर्व काही भेटेल, पण जगात जमीन आणि पोरगी भेटत नाही. म्हणता एक काम करा बाबा, हात जोडतो, 5 नाही 10,000 घ्या.
पण असं काही करू नका. बाबांना 5-10 हजार दिले. बाबा रस्त्याने निघाले. निघाल्याच्या नंतर शाळेत गेले. शाळेत मास्तरांना सांगितले, मास्तर मला इंग्लिश शिकायचं आहे. मास्तर तो चक्कर येऊन खालीच पडलं. ते मास्तर तुमच्याच गावचं होतं. चक्कर येऊन खाली पडले. कसं तरी 2-4 पुरांना पाणी मारलं. कसं तरी मास्तरांना उठवलं. उभे राहिले. काय म्हणे मला इंग्लिश शिकायचं. पण मास्तर इतकी हुशार होते ना. म्हातारा तुमच्या गावचं, मास्तर आमच्या गावचं. मास्तर म्हणे काय शिकायचं. इंग्लिश म्हणे हो. मास्तर म्हणे बाबा 10,000 रुपये लागेल. म्हातारा म्हणे 10 आणि 15 घे पण इंग्रजी शिकव. मास्तरांनी काय केलं, पोरांना एक दिवस सुट्टी घरी काढून दिलं. बाबांना एक पेन एक वही दिला. बाबांना दिवसभर शिकवलं. काय इंग्लिश. कसं शिकवलं, फक्त यस आणि नो. यस नो सकाळी 10 वाजेपासून 5 वाजेपर्यंत बाबाने यस नो शिकवलं. बाबाचं इंग्लिश पक्क झालं बरं का. एवढं बाबाचं इंग्लिश पक्क झालं. बाबांना इंग्लिश म्हणत 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 रस्त्याने निघाले. बरं बाबा गपचूप निघाले का. बाबा काय म्हणत होते, शकुंतलाबाई का. बाबा काय म्हणत होते, गवळण म्हणत होते का. कसा कसा देवाचा देव बाईक कडा, देवई का पायाने लंगडा. ते नव्हते म्हणत बाबा. बाबा रस्त्याने यस नो यस नो यस नो यस नो. कुठपर्यंत, धुळ्याच्या बस स्टॉप पर्यंत. धुळ्याच्या बस स्टॉप पर्यंत बाबा यस नो म्हणत होते. बरं बाबा यस नो म्हणत होते. बाबांनी गप्प मारावं ना, अजिबात नाही. बाबाने लगेच रस्त्याने पेपर विकणारा मुलगा चालला. त्याच्याकडे पेपर होता. म्हणे बाबा बेटा तुझ्याकडे पेपर. म्हणे हो आहे ना बाबा. कशाचा. म्हणे मराठी. बाबा इंग्लिशचा नाही का. म्हणे हो आहे ना. कितीला. म्हणे 5 ला. बाबा म्हणे 5 नाही 10 घे. इंग्रजीचा पेपर. पोराला काय करायचं. पोराने 10चा पेपर दिला. बाबा एका बाकड्यावरती बसले आणि इंग्रजीचा पेपर वाचायला सुरुवात. आता मला एक सांगा, बाबा इंग्लिशचा पेपर वाचायला सुरुवात केली. मग पेपर जरा व्यवस्थित धरावा ना. बाबानं पेपर उलटा झाला. तर महिंद्राचे बाबा हुशार होते. बाबा उलटा पेपर धरल्याने वाचायला सुरुवात केली. वाचत असताना एक माझ्यासारखीच महिला, माझ्यासारखी बरं का, माझ्यासारखीच महिला कशी तरी इकून तिकून 2-3 कीर्तना करून कशी तरी पर्समध्ये 4-5 हजार होते आणि तिचे पैसे नेमकं कुणीतरी चोरले पडवले. मग तिला वाईट वाटलं. ती रडत होती. इकडे तिकडे पाहिलं कुणी दिसत नाही म्हणून पोलिसांकडे गेली. हात जोडली. पैसे विनंती ती करू लागली. महाराज सांगू आली पोलिसांना, दादा माझे पैसे कुणीतरी चोरले, कोणी सापडून द्या. पोलीस तिकडे तिकडे पाहिले, चोर दिसत नाही, सापडत नाही. काय करावं. सहज नजर गेली बाबांकडे. तर बाबा एका बाकड्यावरती इंग्लिश पेपर वाचत होते. जवळ गेले. बाबांकडे पाहिलं. चोरांना विचार केला, पोलिसांना विचार केला. 100% चोर कोण. पोलीस. कशावरून. बाबा उलटा पेपर धरलेला होता ना. जवळ गेले. 100% चोर बाबाच. जवळ गेले. बाबा ओ बाबा तुम्ही आता यांचे पैसे चोरले का. बाबाने गप मारावा ना. बाबा म्हणतात यस. मग पोलीस म्हणे आता एक काम करा, तुमच्या पाया पडतो. ती बाई गरीब हो, उसळवरून इथपर्यंत आली बिचारी, द्या तिचे पैसे. म्हणे नो. पोलिसांनी नारळ देऊन टॉकी देऊन सत्कार केला का बरं, हार घालून. अजिबात नाही. एवढा बाबा चोपला. बाबा दिसायला डायरेक्ट इतकी गोरे. बाबा डायरेक्ट टंबाटच करून टाकलं. इतकं बाबांना मारलं, इतकं मारलं. मारल्याच्या नंतर घरी परिवाराला कळालं, बायकोला कळालं, मुलांना कळालं. वाईट वाटू लागलं आणि त्यांनी 10-5 हजार रुपये घेतले आणि बाबांना सोडून घरी नेलं. पत्नी रडू लागली. का हो या वयामध्ये भजन कीर्तन करायचं, रिकामी कामं करत बसतात. घरातली लोक नाव ठेवू राहिले, गावातली भावंड नाव ठेवू लागले आणि समाज नाव ठेवू लागला. तुमच्या नावाची डायरेक्ट पेपरावर बातमी आली. तुम्ही आमची काही इज्जत ठेवली नाही. पोरं बोलू लागले आणि बोलल्याच्या नंतर पत्नी म्हणाली आता एक काम करा, 8 दिवस झाले तशी आंघोळ काय केलेली. एक काम करा, कडक कडक पाण्याने आंघोळ करा. म्हाताऱ्याला 2-3 बादल्या आंघोळी, बाथरूममध्ये 2-3 बादल्या गरम पाणी दिलं. म्हातारीची जोरात आंघोळ चालली, एकदम जोरात आंघोळ चालली आणि बाजीचा थोडासा नॉर्मल थोडा आवाज आला. म्हणून बायकोने बाहेरून आरू दिली. का हो थोडं गार गरम पाणी देऊ का. म्हातारा म्हणते यस. म्हातारी म्हणते बया आल्याची खोड मेल्याशिवाय काय जात. बत्ती म्हणे अहो एक काम करा, आंघोळ वगैरे झाली असेल
तर तुम्हाला काही टावेल वगैरे देऊ का? म्हातार म्हणतो नो. कुठलं होतं म्हातार? ते तुमच्याच गावचं. बाबा मरून गेले, पण या मुखात कधी नामस्मरण कधी आलं येणारच नाही. पूर्वजन्माची पुण्याई लागते. संत महात्म्याने गोड असं प्रमाणाचे आले. पावलं पावली माझ्या संतांनी प्रमाण लिहून ठेवले. पावलं पावली अभंगाची रचना करून ठेवली. आणि काय सांगतात? पूर्व पुण्याची असेल पुन्हाई, तोची मुखी गाई रामा, तोची मुखी गाई राम. पूर्व पुण्याची असेल पुन्हाई. या मुखाला नामस्मरण यावं त्याकरता माझ्या संतांनी या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला. या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला आणि जन्माला आल्याच्या नंतर ज्या काही सूक्ष्म दुस्तर ज्या काही वाटा होत्या ना, सूक्ष्म म्हणजे कर्माच्या वाटा, दुस्तर म्हणजे योगाच्या वाटा, त्यांनी त्या मोडून टाकल्या. आणि त्यांनी एकच सांगितलं की 750 वर्षाच्या पुढे माझी कलियुगात ते मानव लोक जन्माला येणार. आणि आल्याच्या नंतर जर हा परमार्थ जर अवघड आहे हा जर सोपा करून दिलात ना, तर माझ्या कलियुगातला समाज भगवान परमात्माची भक्ती करे, चिंतन करे, गळ्यात तुळशीचे पवित्र माळ घाले. मायबाप, संतांना किती त्रास झाला. हा जो राजमार्ग, हा परमार्थाचा मार्ग, हा सोपा करून देण्यासाठी माझ्या संतांना किती त्रास झाला माहित असेल तुम्हाला. ऐका, जगद्गुरु तुकोबर आहे ना, किती त्रास दिला लोकांना. जगद्गुरु तुकोबरांचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून दिला. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडून दिला. मायबाप, एवढंच नव्हे, माझे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी यांच्या लहान बहिणीला मुक्ताईला भूक लागली. भूक लागली म्हणून त्यावेळी तिने ज्ञान दादाला सांगितलं, दादा, हे दादा ऐक ना, गेले 4 दिवस झाले रे दादा, माझ्या पोटात अन्न चाकवण नाही, मला लई भूक लागली दादा. ताईरे, तुला काय खाण्याची इच्छा आहे ग? त्यावेळेस दादाने सांगितलं, ताईने सांगितलं, दादा ऐक ना दादा, अरे आज माझी जन्म देणारी तुझी माझी आई राहिली असती ना दादा, तर आईनं पुरणपोळीचा स्वयंपाक करून मला दिला असता. दादा, या जगात आई नाही, जगात बाप नाही. दादा, आपण पोरक झालो रे. एक सांगू का मायबाप, ज्या लेकरांना माय नाही, ज्या लेकरांना बाप नाही ना, अरे हा समाज त्या लेकरांकडे वाईट नजरेने पाहत असतो. त्याप्रमाणे ह्या लेकरांना अरे हा समाज संन्यासाची कार्टी करून बोलत होती. मायबाप, आईशिवाय प्रेम जगात कुणी करू शकत नाही, बापाशिवाय प्रेम या जगात कुणी करू शकत नाही. म्हटलं जातं, आई मायेचा सागर आणि बाप समुद्राचा किनारा. आई ती आई असते, कारण अरे स्वर्गात डोंगराला गिरीला सूर्य उद्या तुम्हाला सकाळीच ना पुन्हा दिसेल, पण माती आड गेली आईला बाप गेला तो पुन्हा कधी दिसू शकत. आणि आई ती आई असते, नसते सामान आली आई असल्यावर पळत नाही, गेल्यावर मिळत नाही, तिला आई म्हणतात. ऐका, जशी आई महत्वाची आहे तसा बाप सुद्धा महत्वाचा आहे. बाप, अरे बाप म्हणजे पाठीवरली थाप, बाप जगण्याचं माप. अरे बाप तो बाप असतो, तरी त्या बापाकडे उड्या डोळ्याने पहा, तो बाप नेमका कसा असतो. म्हटलं जातं, जगात बाप कधी कळला नाही, माय कधी कळली नाही. ऐका मायबाप, आपल्या बापाकडे कधी तुम्हाला पाहायचं असेल ना मायबाप, उघड्या डोळ्याने कधी पाहू नका, उघड्या डोळ्याने कधी पाहू नका. दिवसभर आपला बाप कधी पाहू नका. अरे कष्ट करणारा बाप तुमच्या माझ्यासाठी राब राबतो. मुलीचं लग्न जवळ आलं की तो बाप एका सावकाराच्या दारात जातो, हात जोडून कळकळीची विनंती करतो, दादा माझे दिवस काबाड कष्ट करण्यात झाले, पण माझी मुलगी की नाही वाणी तिनेच एक मुलगी आहे हो, त्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे. त्या मुलीच्या लग्नासाठी कितीही खर्च होऊ द्या, माझा जीव गहाण ठेवेल, पण माझ्या मुलीचा संसार मी सुखाचा करेल. अरे हा म्हणणारा जगात दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त बाप आहे. बाप 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 म्हणजे नेमकं काय आहे?
बाप मुलींनो ऐका, बाप कधी दिवसा पाहू नका. महिला मंडळ, तुमचा पती कधी तुम्ही दिवसा कधी पाहू नका. तो पती परमेश्वर पाहायचा असेल तर रात्री तो 1च्या 2च्या सुमारास पहा. त्याच्याकडे पहा, त्याच्या अंगावरचं जे बनेल असतं ना, बनेल, त्या बनेलाला कमीत कमी 60 ते 70 80 छिद्रे त्या बनेलाला पडलेले असतात. पायावरच्या भेगा एक एक भेगातून छोटं छोटं मोठं मोठं रक्त निघत असतं. तो बाप एक विचार करतो, अरे आयुष्यभर मी दुःख सहन करेल पण माझ्या परिवाराला मी कधीच दुःख देऊ शकणार नाही, तरी दुःख मी सोसू शकणार, देऊ देणार नाही. हा कोण समजवतो? फक्त बाप. जगाला आई कळाली, जगाला आई कळाली, पण जगाला कधी बाप कधी कळला नाही. बाप जसा बाप महत्वाचा तशी आई सुद्धा महत्वाची आहे हो. माझ्या संत श्री ज्ञानेश्वर महाराजांना या जगाला इतका त्रास दिला बाप, पण त्या त्रासामध्ये छोटीशी मुक्ताई म्हणते, दादा आई ती आई असते रे दादा, आई ती आई असते. ज्याला आई नाही ना बाप त्याला आईचं दुःख जाऊन विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाचं दुःख जाऊन विचारा. ज्यावेळेस माझी मुक्ताई म्हणते, दादा आई राहिली असती तर आज मांडीचं जेवण खायला भेटलं असतं रे, बाप राहिला असता तर बापाच्या पकाखाली आपण राहिलो असतो. दादा अरे छोटी छोटी लेकरं आपण, हा समाज लई त्रास देतो रे दादा. दादा सांग ना, अरे 8 दिवस झाले या पोटात अन्नाचा कण राहिला नाही. दादा इतकी भूक लागली दादा, काहीतरी करे. माझ्या ज्ञान दादांना मुक्ताईनं बोलावं आणि बोलल्याच्या नंतर माझ्या ज्ञान दादानं तो शब्द जस ओंजळीमध्ये जिलावं आणि सांगितलं, तायडे घाबरू नको ताई. माझी माऊली सकाळी 7 वाजता आळंदीमध्ये निघाले. गल्लीमध्ये 15 घरं होती माईबा. गल्लीतले 15 घरं माऊली दरवाजात उभे राहिले आणि या मुखाने पवित्र वाणीतून त्या दारासमोर उभं राहून समोरच्या ताईला विनंती करून हात जोडून सांगत होते, ताई काहीतरी असेल तर द्यावं आम्हाला खायला. मला एक सांगा माईबाप, या लेकरांची जर माईबाप राहिले असते तर भीक मागण्याची वेळ आली असती का हो? आली असती का? ऐका ना माईबाप. अरे हा समाज म्हणतो, ही जुनी लोक म्हणतात अरे पूर्वीची लोक इतकी चांगली होती तर पूर्वीच्या लोकांसाठी ही आताची पिढी नाही, ही जुनी लोक म्हणतात. हात जोडून माफी मागते बर का, ही पूर्वीची लोक म्हणतात. पण ऐका, जर पूर्वीची लोक चांगली असती ना मायबाप, पूर्वीची लोक चांगली असती ना तर माझ्या ज्ञान दादांना, माझ्या निवृत्ती दादांना, सोपान काकांना, मुक्ताबाईला, जगद्गुरु तुकोबरायांना त्रास दिला नसता हो. त्रास देणारी ही पूर्वीचीच लोक होती, आत्ताची लोक नव्हती मायबाप. ऐका, ज्यावेळी मुक्ताई दादाला विनंती करते, दादा जाता गल्लीतले 15 घर, ताई देता का हो काही खायला? माझी ताईरी भुकेली झाली हो 8 दिवसापासून. 5 वर्षाची माझी ताई आहे, तुमच्या पाया पडतो, कळकळीची विनंती करता, ताई द्या ना हो. मायबाप घरातले गल्लीतले 15 घर, 10 घरातले दरवाजे बंद झाली. 5 घरातल्या महिलांनी पवित्र असं पीठ दिलं मांडे करण्यासाठी. आनंदाच्या भरात माझ्या माऊलीनं पीठ घेतलं, रस्त्याला निघाले. आनंदाच्या भरामध्ये इतका आनंद झाला, ज्यावेळेस माझी आई जिवंत होती, माझा बाप जिवंत होता, तेव्हा मी पुरणपोळीचा स्वयंपाक खाला. आज माझी ताईरी माझी आई होणार, आज माझी ताईरी माझी बहीण होणार. माईबाप ज्याला मुलगी आहे ना, ज्याला एक मुलगी असेल तो लई भाग्यवान. त्याला 2, 3, 4 मुली असेल माईबाप, त्याच्यासारखा भाग्यवान जगात कोणीच नाही, भाग्यवान जगात कोणीच नाही. मुलगी पाहिजे, कारण मुलगी आईचं प्रेम देते, मुली बहिणीचं प्रेम देते, मुली सर्व नातेवाईक होतात. त्याप्रमाणे माझी मुक्ताईनं दादाला सांगितलं, दादा रस्त्याने निघाला. रस्त्याने निघाल्याच्या नंतर आनंदाच्या भरामध्ये जुळीतलं पीठ आनंदीच्या बाहेर पळून टाकला. इतक्यात विसोबा चाट्या नावाचा एक दुष्ट राक्षस एका घोड्यावरती बसून आला
आणि त्या माऊलींकडे पाहिलं आणि बोलू लागला, अरे हे संन्यासाची कर्त्यानो, तुम्हाला सांगितलं ना रे, ही आळंदीमध्ये राहू नका. तुम्ही आमची आळंदी बाटवली रे. बाटवली म्हणजे काय झालं? बाटवली रे. तुम्ही का आळंदीमध्ये राहता? तुम्ही इथून निघून जा. तुमच्या पाया पडतो, निघून जा. माऊली म्हणतात, महाराज निघून जाऊ, आम्ही छोटे छोटे लेकर आहात, कोण्या गावाला जाणार हो? आम्हाला कोण आधार देणार? नाही जाणार, आम्ही नाही जाणार. खाली उतरले हो. लाथ मारली माझ्या माऊलीच्या पाठीमध्ये. छोटेसे माऊली जमिनीवरती पडले. पीठ बाहेर पडलं. माऊलीने तसंच पीठ धरावं, जोडीमध्ये टाकावं, पण दृष्ट तो विसोबाचा त्या नावाचा तो राक्षस पुन्हा तो खाली उतरला. लाथ मारली, पीठ पडलं. माऊलीनं पीठ जोडी टाकावं, तरीच पीठ त्या विसोबाचा त्यानं माती मोल केलं. माऊलीचा कंठ दाटून आला. माऊली रडू लागले आणि आईच्या नावानं ते आक्रोश करू लागले. आणि काय म्हणता, सोडूनिया गेली आई आम्हाले कराला, आई 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 म्हणून मी कुणाला, आमच्यासाठी गेली आई तू कष्ट केली फार, आमच्यासाठी गेली आई तू कष्ट केले फार, सोडून या गेली आई सारा परिवार, सोडून या गेली आई सारा परिवार. कुठं गेली माझी आई मला करमत नाही, कुठं गेली माझी आई मला करमत नाही, येणार ग आई मला झोप येत नाही, येणार ग आई मला झोप येत नाही. माझी माऊली पंथ ताटून रडायला लागले. रडतात स्वरामध्ये माऊली तसे जोरात पडले, जोरात गेले आणि त्या ताटीचा दरवाजा उघडला. त्या ताटीमध्ये पर्णकोटीमध्ये जाऊन बसले. दादा काय नाही. मुक्ताई तर मांडे खाण्यासाठी इच्छा प्रगट झाली. दादाची वाट पाहत होती. दादा इकडून नाही, दादा तिकडून नाही, दादा येत का नाही. म्हणून तिकडे पाहिलं तर जगाचा माऊली, जगाचे माऊली त्या पर्णकोटीमध्ये दरवाजाला आतून दरवाजा बंद करून माऊली त्या ठिकाणी बसले नाही. त्या ठिकाणी रडत होते, रडत. आणि जगाच्या मालकाला रडावं, समाजाला रडावं, एवढा त्रास माझ्या माऊलीला दिला. माऊली रडायला लागले. रडताना मुक्ताई आले आणि मुक्ताईने म्हणते, दादा काय झालं हो दादा? दादा तुम्ही का राहता दादा? दादा मी आहे ना तुमच्या पाठीमागे, मी आहे ना दादा, नका रडू, डोळे पुसा. दादा तुम्ही कोण आहात तुम्हाला माहित नाही. तुम्ही महाविष्णूचा अवतार आहात. साक्षात तुमचा अवतार म्हणजे जगाच्या मालकाचा तुमचा अवतार आहे. तुम्ही का रडता? तुम्ही योगी आहात दादा, तुम्ही रडू नका. मला एक सांगा ना दादा, स्वतःच्या दाताने जर जीव जर चावली, आपण दात पाडून टाकतो का बरं? का तुम्ही एवढं जगाचं मनावर घेता दादा? दादा रडू नका, दादा रडू नका. छोटीशी मुक्ताई ज्ञान दादाला उपदेश करून सांगते आणि म्हणते, योगी पावा नामाचं एकमेव कारण असं म्हटलं जातं की टाळी वाजवल्याच्या नंतर आय टेक इट नाही. दुसरा फायदा असा आहे, आपण आतापर्यंत काय पापक्रम करेल असेल, त्या पापातून जर मुक्त होत असेल तर टाळी वाजवावी लागते. ऐका, ज्यावेळी टाळी वाजवत असताना ज्यावेळी टाळी जवळ लांब जाते, अंतकरणातलं पाप बाहेर पडतं आणि टाळी जेव्हा एकाच्या हातावर पडते तर पुण्य अंतकरणामध्ये जातं, शरीरामध्ये जातं. म्हणून कीर्तनात वाजवावी लागते. आता नका वाजवू. आणि म्हणून म्हटलं जातं, टाळी वाजवावी गुरी उभारावी, वाटही पाहावी पंढरीची.
भार तारी ऐसा. मग जगद्गुरु तुकोबारायांकडे काहीतरी साधक मंडळी आले आणि सांगू लागले, महाराज आता आम्ही सर्व वाटा आम्ही मोडून टाकला. आता आम्ही भगवान परमात्माची आता भक्ती करायला आम्ही आता मोकळे. आम्ही भगवान परमात्म्याची चिंता करायला आता आम्ही मोकळे. ऐका, मग भक्ती केली पाहिजे. भक्ती तुम्ही आम्ही करतो यात नमन नाही हो. ऐका, भक्ती अंतःकरणापासून केली पाहिजे. आई तुम्ही आम्ही भगवंताची भक्ती करावी यात नवल नाही. एका विशेषच्या मुलीनं देवाची भक्ती करावी ही विशेष बात आहे. बघा म्हटलं जातं, एका विशीची मुलगी भक्ती करण्यात झाली. कानू पाटाला देवाला मंदिरात जागा दिली. धनी मनाई दाखवाना विठुरायाची पंढरी. तिथे नांदत श्रीहरी मला दाखवा पंढरी. ऐका, तर बघा परमात्माची भक्ती केली पाहिजे. ऐका ना माय बाप, पुरुषांना भजन करावं लावा नाही म्हणजे मी स्त्री आहे म्हणून नाही सांगत बरं का. याला शास्त्र सांगतं. माझ्या श्री संत मुक्ताईनं भगवान परमात्माची भक्ती केली. माझ्या मीराबाईने सुद्धा देवाची भक्ती केली हो. माझ्या मीराबाईला जगानं त्रास दिला त्यात नवं नाही. स्वतःच्या बापाने सुद्धा मुलीला त्रास दिला आणि सांगितलं, बेटा आपल्या राजकुलामध्ये आपल्या राजयुगामध्ये असं काही लिहिलेलं नाही की पुरीनं भजन करावं. ऐका, बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की नारदाच्या गादीवर फक्त पुरुषानंच कीर्तन करावं, महिलांना कीर्तन करू. परंतु खरंच महिंदळे या गावाचं मी खरंच किती वर्णन करावं, माझ्याकडे शब्द सुद्धा अपुरे बरं का. या ठिकाणी तुम्ही महिलाला परवानगी दिली. मी भगवान परमात्माकडे एकच प्रार्थना करेन की या महिंदळे गावाला सुख समृद्धी आयुष्य भरपूर देव आणि यांच्या हातून सत्कर्म घडावं मी भगवान परमात्माकडे प्रार्थना करते. बऱ्याचशा ठिकाणी स्त्रियांना महिलांना कीर्तन करायला विरोध आहे मायबाप आहे. पण मला एक सांगा, स्त्री तुम्हाला भाकरी थापण्यासाठी पाहिजेत की नाही? स्त्री तुम्हाला भाकर घालण्यासाठी पाहिजे. स्त्रीच्या हातच्या भाकरी चालतात. स्त्री सोबत लग्न करायलाही चालतं. तुम्हाला मुलगी चालते, तुम्हाला आई चालते, तुम्हाला बहीण चालते, तुम्हाला सर्व स्त्रिया चालतात. पण तुम्हाला नारदाच्या गादीवर स्त्रीनं कीर्तन केलेलं का चालत नाही? शोकांती गोष्ट आहे. पण ऐका, स्त्री ही कधीच कुठं कमी नाही मायबा. स्त्री कधीच कुठं कमी नाही. आणि स्त्रीनं स्वतःला कधी कमी लेखायचं हे तर जाऊ द्या, हे कमीच लेखणार आहे. परंतु ऐका पुरुष मंडळी, तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, मी तुमच्या लेकीसारखे आहे. पण ऐका ना, पहिली विनंती आहे, स्त्रीकडे पाहत असताना मायबा चांगल्या नजरेने पाहत चला. स्त्री ही कोण आहे सांगू का? स्त्री ही देवारातली देवी आहे. श्री जगदंबा आहे, श्री कालिका आहे, श्री सरस्वती आहे, श्री सरस्वती आहे. श्री कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी आई आहे. म्हणून स्त्रीकडे पाहत असताना चांगलं बघा. कारण का स्त्री म्हणजे ही कोण आहे? अरे नारी की निंदा मत कर यारो, नारी की निंदा मत कर यारो. नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुआ है, विश्व शिव और हनुमान. म्हणून स्त्रीला सन्मान हा दिला पाहिजे, स्त्रीचा आदर केला पाहिजे. म्हणून पुरुष वर्ग तुम्हाला जाता जाता सांगून जाते, तुम्ही सर्वांना घाबरायचं, सर्वांना, पण बायकोला घाबरायचं नाही म्हणता शकतो. ऐका, खरंच स्त्रीला मान सन्मान दे. चला, माझ्या मुक्ताईनं देवाची भक्ती केली, माझ्या मीराईनं सुद्धा देवाची भक्ती केली. बापानं विषाचा पेला मीराबाईला पहिला दिला, पण मीराबाईनं विषाचा पेला म्हणजे अमृत म्हणून पिली. त्या भगवान परमात्म्याच्या नावानं गळ्यात विना, हातात चिपळी आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाली. आणि त्या ठिकाणी ती अभंग म्हणायला लागली, गौरव म्हणायला लागली. काय म्हणते? ऐसी लाई लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन. बघा, माझ्या मीराबाईने देवाची भक्ती केली, माझ्या जनाबाईने सुद्धा भगवान परमात्म्याची भक्ती केली. ऐका, म्हणून केली पाहिजे. माझ्या जनाबाईने सुद्धा देवाला हृदयामध्ये साठवलं आणि जनाबाईने सुद्धा विचार केला, भक्ती जर करायची असेल
भक्ती जर करायची असेल, चिंतन करायचं असेल तर एक गोष्ट लागती, ते म्हणजे काय? टाळ, पखवाज, विणा आणि चिपळी. माझ्या जनाबाईनं ऐका, वाळवंटामध्ये पंढरपुरामध्ये गेली, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि जनाबाईने काय केलं? पूर्वीचा काळ होता बरं का, आताचा काळ नाही. महिला म्हणलं माझ्याकडे लक्ष द्या, पूर्वीचा काळ, आताचा काळ नाही. माझ्या जनाबाईनं काय केलं? पंढरपुरामध्ये गेली, खांद्यावरला पदर डोक्यावरती घेतला. तुम्ही नका घेऊ. खांद्यावरचा पदर डोक्यावरती घेतला, गळ्यामध्ये विणा, आणि त्या जनाबाईनं जगाच्या मालकाचं भजन करायला लागली. इतकं भजन केलं माईबा, त्या ठिकाणी ती देह त्या ठिकाणी सर्व विसरून गेली. मी नेमकं काय म्हणते, कुठं आली, सर्व विसरून गेली. आणि त्यावेळेस संतांनं गोड असं वर्णन केलं आहे. रोहीचा पदर तलीन झाली. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या नामस्मरणामध्ये तुम्ही काय करा? टाळ, विणा, चिपळी सर्व काही घ्या, पण घेत असताना पांडी 4 लागत असेल तर पांडी 4 वर तुम्ही भजन करा. काही 2 वर लागत असेल, काही 2 वर तुम्ही भजन चिंतन करा. पण कसं करा? एकदम सोरात, एकदम तालात, सोरात. पण ऐका, साधक बोलले महाराज, ते भजन चिंतन केल्याचा नेमका फायदा काय? त्यावेळी सांगितलं महाराजांनी, बाबा रे, ते चिंतन केल्याच्या नंतर त्या नामस्मरणामध्ये तुम्हाला ब्रह्मरस सेवन करायला भेटते. पण कसं मायका? ते सेवन केल्याच्या नंतर आम्हाला काय भेटेल? त्यावेळी संत महात्मांनी सांगितलं, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडी. ऐका, तुम्हाला ते सेव ब्रह्मरस तुम्हाला घ्यायला भेटेल. आणि एवढंच नव्हे, ते केल्याच्या नंतर, ते पेल्याच्या नंतर काय होईल? अंतःकरणातलं पाप तर नष्ट होऊन जाईल. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. माणसाच्या हातून कळत न कळत एखादं पाप कर्म होत असतं. पण ऐका, ज्या व्यक्तीनं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं ना मायबा, अंतःकरणातलं पाप सुद्धा नष्ट होतं. ते म्हणा कसं काय? ऐका, वाल्मिकी ऋषी हा अगोदर कोण होता? वाल्याकुळी. तो वाल्याकुळी होता. आणि तो काय झाला नंतर? केले रामायण रामाधी, केले रामायण कशामुळं? संतांची संगत केली आणि पुण्य वाढलं आणि अंतःकरणातलं पाप नष्ट झालं. म्हणून संत महात्मे सांगतात, भगवान परमात्म्याची भक्ती करा, चिंतन करा. आपण काय? नाम संकीर्तन साधन पै जनमा आज्या मेळ्यात सुद्धा हा पापक्रमी होता. पण शेवटी मुलाला हाक मारली तर जगाचा मालक त्या ठिकाणी आला आणि आज्या मेळ्याला मोक्षाची प्राप्ती भेटली. पण जीवनात आल्याच्या नंतर काय करा? त्या भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि काय होईल? अंतःकरणातलं पाप नष्ट होईल. मग कसं? शेवटच्या चरणात
कामये महा पातके पतित हो जीवन मुक्त मात्रे नोलोनिया वाटा सूक्ष्म दिसताना केला राजभार झाले ऐसा. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग हा फार गोड आहे. प्रत्येकानं सर्वांना व्यवस्थित हा अभंग ऐकला, परंतु ऐका अभंग चांगला आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. ऐका हा भावार्थ असाच असेल असंही काही मला माहीत नाही, पण सांगण्याचा मी प्रयत्न केला. ऐका आज या ठिकाणी येण्याचं योग, येण्याचं परम भाग्य तुमच्या मला माता पित्यांचं मला दर्शन घडलं. ऐका आज या मी ठिकाणी महिंदळे गावात नाही बरं का आली, समजते ना भाषा. आज मी महिंदळे गावात नाही आली, आज मला असं वाटतं की मी माझ्या माहेरलाच आली. आणि एक तुमची लेक म्हणून काही चुकलं असेल तर माफ करा, जे चांगलं असेल ते तुम्ही घेऊन जा. कारण म्हटलं जातं लाडकी लेक